4 जून रोजी नीट यूजी परीक्षेच्या निकालात जो घोटाळा झाला, ज्यामध्ये एक परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळवले, त्याची चौकशी करण्यात यावी। पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 6 जणांचे आसन क्रमांक एकाच क्रमांकाने असून ते सगळे हरियाणाचेच आहेत। नीट यूजीच्या स्कोअरिंग सिस्टीमनुसार हे स्कोअर अशक्य आहेत, त्यामुळे नॅशनल टेस्टिंग NTA विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात। NTA पुढे केलेले तथाकथित स्पष्टीकरण समाधानकारक नाहीत आणि ते या समस्येचे विश्वास बसेल असे स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरलेले आहेत। नीट परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप झाला, परंतु NTA त्या घटनेचा साफ नकार दिला। नीट यूजीचे सर्वाधिक गुण मिळवणारे 8 उमेदवार एकाच इन्स्टिट्यूटचे आहेत। या सगळ्या घटना तसेच त्याबद्दल NTA मार्फत दिल्या गेलेल्या माहितीत मोठ्या प्रमाणात असलेली विसंगती बघता यासंबंधी NTA द्वारा मोठा घोटाळा झाला। AISF कडून सध्याच्या घोटाळ्यांची त्वरित चौकशी करण्याची आणि विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चिंता दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। संस्थात्मक चुका दुरुस्त करून नीट परीक्षेला बरखास्त करणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी AISFने केली आहे। च्या परीक्षेमध्ये नुकताच जो काही घोटाळा झालेला आहे, त्या घोटाळ्याच्या निषेधार्थ आता अमरावतीच्या काही तरुणीसुद्धा मैदानामध्ये उतरले आहेत आणि त्यांनीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे। जाणून घेऊया नेमकं या मुलींनी काय पाऊल उचललं आहे, काय तुमची मागणी काय आहे। 4 जून रोजी नीटचा रिझल्ट लागला, त्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। तरी आमची ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची अशी मागणी आहे की लवकरात लवकर जो हा घोटाळा झाला त्याबद्दल सरकारने चौकशी करायला पाहिजे आणि नीट एक्झाम घेणारी जी कंपनी आहे NTA, अशा कंपनीला लवकरात लवकर सरकारने हद्दपार करायला पाहिजे। तुझं काय म्हणणं बेटा? खूप चांगल्या स्टुडंट्सचा पण पूर्ण होत आहे, कारण की जे स्टडी करत आहे त्यांच्याशी पण विरोध होत आहे ना थोडंफार, म्हणून नीट ही परीक्षा अशी आहे ज्यामध्ये लाखो विद्यार्थी कॉम्पिटिटिव्हमध्ये आहे। तर या प्रकारचे जर घोटाळे होत राहिले तर सर्वसामान्य जो विद्यार्थी आहे तर त्यांनी शिकायचं की परीक्षा द्यायची की घरी बसायचं। खूप सारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी नीट ही परीक्षा ड्रॉप घेऊन घेतलेली आहेत। तर या अर्थी म्हणजे या निकालाचा अर्थ असा की त्यांचं पूर्ण एक इयर हे वाया गेलेलं आहे। तर याला जबाबदार कोण आहे हे आम्हाला, यासाठी आम्ही हे निवेदन आज दिलेलं आहे। विद्यार्थी या परीक्षेला बसतात तर लवकरात लवकर न्याय व्हावा ही विनंती। तू स्वतः या परीक्षेला बसली होती? नाही, पण माझ्या फ्रेंड्स बसल्या होत्या। त्यांचा काय अनुभव आहे या परीक्षेचा? त्यांच्यासोबत जो स्कॅम झाला आहे त्यांच्याबद्दल, तर त्यांनी एवढे मोठे पैसे लावले आहेत, तर त्यांना हे करायचं आहे ना, एक्झाम त्यांची रिकंडक्ट झाली पाहिजे। ते आलेल्या होत्या, त्यांचा आज पेपरसुद्धा आहे आणि त्यांची परीक्षा असताना देखील त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे। अतिशय धावपळीमध्ये त्या मुली आहे, पण धावपळ करत असताना देखील त्या माझ्याशी बोलल्या। सविस्तर जो काही विषय राहील नीटचा तो मी नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवेल।